गोलमाल काय चालू काय संशय आहे नेमकं? अरे प्रत्येक वेळेस चूक झाली बदल करतो, चूक झाली बदल करतो. अरे महापौर आमच्या समाजाचं आहे, आमच्या महापौर म्हणून तुम्ही त्यांना गोलमाल करायला लागले का? शासनाची सरळ सरळ भूल दाबा म्हणून फसवणूक करायला मिळत नाही ना. योगेश नगर आहे, आनंद नगर आहे, वडरवाडी, सिद्धार्थ नगर आहे, माडा कॉलनी आहे, गौतम नगर आहे, सोरटे नगर मध्येच का घुसले तुम्ही? तुमचं काय इंटेन्शन सोरटे नगरचं? संबंधित एजन्सीला प्रॅक्टिस करा साहेब तुम्ही. त्याला नोटीस द्यायला झाला. 3 वर्ष झालं साहेब काम चालू आहे आणि आपल्या केंद्र शासनाचं हॉस्पिटल आहे, पैसे पाठवले त्याचे. झोप पण मागच्या मीटिंग मध्ये बोलले की दलित दोस्ती निधी तुम्ही कुठेही वापरू नका. आता हा प्रकार उघडकीस आलेला सभागृहाने याची दखल घेऊन या विषयाला मिनिटवर घ्या. बंडू भाऊ, समाज कल्याण विभागाने पत्र कसं दिलं? कसं दिलं पत्र समाज कल्याण विभागाने? तुम्ही शहानिशा करा ना. सोरटी नगर मध्ये सर्व समाजाचे लोक राहतात. तुम्ही दलित वस्ती अंतर्गत निधी वापरला, त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 15 नाव टाकलं. ऍक्च्युली तो प्रभाग क्रमांक 16 आहे. काय गोलमाल काय चालू काय संशय आहे नेमकं? नाही सर, त्यामध्ये जर चूक झाली असेल तर आम्ही बदल करत असतो त्यामध्ये. अरे प्रत्येक वेळेस चूक झाली बदल करतो, चूक झाली बदल करतो. अरे महापौर आमच्या समाजाचं आहे, आमच्या महापौर म्हणून तुम्ही त्यांना गोलमाल करायला लागले का? महापौर साहेबांना तुम्ही गोलमाल करायला लागले का? कुणी उठतं काही घेतं, कुणी सांगतं काही, कोणत्या विषयावर कोणती चर्चा होती? महापौर आमचे आहेच ना, महापौर आमची बहीण आहे. आमच्या महापौरला मी तुम्हाला कळू द्यायला काय व्हायला नेमका गोलमाल हा? आमचा विकास कामाला गोलमाल नाही आला. प्रभाग क्रमांक 16 मध्ये एक काम दिलं नाही साहेब आम्हाला नगर चौकांना. ठीक आहे, तो विकासाचा विषय, तुम्ही कोणाला काम दिलं नाही त्याला तो विषय वेगळा आहे. परंतु जे प्रभाग क्रमांक 16 मध्ये तुम्ही काम टाकता ते नगरसेवकाला विश्वासात घेऊन टाका ना. कोणतं काम बाकी काय बाकी आहे? आणि हे जर काम झालेलं असं ऑर्डर तुम्ही परत दुसरं काम बोगस करत असाल तर त्याची शाश्वती घ्या ना. तुम्ही नगरसेवक विश्वासामध्ये काय घेतली प्रभागामध्ये? महापौर मॅडम ह्याचं काय करायचं या विषयाचं? काय आर्थिक व्यवहार आहे का तुमचा? चुकीचं होतंय. तुम्ही जर प्रभाग चेंज करता, दलित दोस्ती फंड म्हणजे जिथं दलित दोस्तीची फंडची गरज आहे तुम्ही तिथं न देता चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्ही तो फंड वापरता. मग ह्याचा हा मुद्दा कसा आपण वगळायचा? मला काय म्हणायचं मॅडम, ही शासनाची सरळ सरळ भूल दाबा म्हणून फसवणूक करायला मिळत नाही ना. आणि दुसरा एक मुद्दा मॅडम, माझ्या प्रभागामध्ये 3 वर्षापासून केंद्र शासनाचं हॉस्पिटलचं काम चालू आपल्या महानगरपालिकेचं. ते काम आतापर्यंत पेंडिंग आहे, रखडत पाडलेलं काम. त्याच्यासाठी एक समिती नेमण्यात यावी. दलित वस्ती फंड असा किती करोड रुपये तुम्ही बघायला कुठं आणखी आता आम्हाला काय माहिती? दलित वस्ती अंतर्गत प्रत्येक आता इथं दलित समाजाचे 5-7 नगरसेवक आहेत. त्या प्रत्येकाला तुम्ही फंड दिला का? आणि आमच्या प्रभागामध्ये 1 रुपया दिला नाही, पण जो दिला प्रभाग चेंज करून टाकलं आणि त्याच्यामध्ये दलित वस्ती अंतर्गत घेऊन टाकलं. दलित वस्तीमध्ये पडतच नाही. तो आमचा निधी का तुम्ही इकडे तिकडे बघायला लागले? तुमचा वळवण्याचा प्रयत्न आहे का सर इकडे तिकडे फंड? सर तसा विषय नाहीये. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत जे काही प्रस्ताव आपल्याला त्या योजनेअंतर्गत पाठवायचे असते त्यामध्ये सर्वात अगोदर समाज कल्याण विभागाकडनं त्याबाबतचं पत्र समाज कल्याणचं आलेलं आणि त्यांच्याकडनं जर दाखवा ना, पत्र दाखवा समाज कल्याणचं आलेलं पत्र दाखवा. आम्ही आंबोर साहेब म्हणून दाखल करू. आहे सर. असं कसं तुम्ही इकडे तिकडे पत्र दाखवा जाऊच आहे. तुमचं शासन तुम्ही चांगलं 90% घर पाहिजे. तुमचा टीपीआर प्लॅन आहे का? अहो आमचा प्रभाग दलित दोस्ती आहे ना. योगेश नगर आहे, आनंद नगर आहे, वडरवाडी, सिद्धार्थ नगर आहे, माडा कॉलनी आहे, गौतम नगर आहे, सोरटे नगर मध्येच का घुसले तुम्ही? तुमचं काय इंटेन्शन सोरटे नगरचं? अहो साहेब, सोरटे नगर मध्ये काय घेण्यात आलं? सोरटे नगर मध्येच काय घेण्यात आलं? आणि घ्यायचं तर विकास कामात दलित उत्तर मध्ये घ्या, नगर उत्तर मध्ये घ्या. दलित वस्तीमध्ये काय घेण्यात आलं? तुम्ही समजून घ्या. आपल्या पटरीच्या पलीकडे एक खूप मोठं हॉस्पिटलचं काम चालू आहे. 3 वर्षापासून हॉस्पिटलचं काम चालू आहे. अरे तिथं संबंधित एजन्सी कामच करत नाहीये. सर्वात धिंगाणा चालू आहे. फक्त 3 वर्षापासून काम चालू आहे. अरे ते आपल्या गोरगरिबांसाठी हॉस्पिटल उभार लागलो. त्या जागेचा वाद होता, तिथं निळा झेंडा लागलेला होता. मान्य खोतकर साहेबांनी मध्यस्थी करून तो झेंडा काढला, तिथं हॉस्पिटलच्या कामाची मंजुरी दिली. साहेबांनी विचारलं तुम्ही आणि त्याच्यानंतर तुमच्या कामाची चालूच आहे. 3 वर्षापासून काम चालू आहे. त्याचं संबंधित एजन्सीला प्रॅक्टिस करा साहेब तुम्ही. त्याला नोटीस द्यायला झाला. 3 वर्ष झालं साहेब काम चालू आहे आणि आपल्या केंद्र शासनाचं हॉस्पिटल आहे, पैसे पाठवले त्याच्या समितीने संशय उत्तर द्या मला त्या प्रश्नाचं.
सर या अंतर्गत आपण संबंधित एजन्सीला नोटीस दिलेल्या आहेत. आणखी एक पुढील हे करण्यासाठी आम्ही हे करतोय. कोणी सांगणार आहे का कोणी किती बनावचा विषय विषयाचा नाही विषय पत्रिकेवर आपल्या घरी असू आहे, वार्डाचा विषय आहे. आम्ही लोकप्रतिनिधी 20,000 लोकांना मतदान केलेलं आहे. आम्हाला लोकांना प्रश्न निवारा लागला ना. सर आपण त्या संबंधित एजन्सीला पत्र दिलेली आहे. आणखी एक नोटीस द्यायचं आहे. तर जर त्यांनी ही पद्धतीत काम नाही केलं तर त्याला ब्लॅकलिस्टसाठी आम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करा साहेब. तो तुमचंही ऐकत नाही, आमचं ऐकत नाही. आणि त्याला हॉस्पिटल संबंधित एक समिती गठीत करा. सदस्य त्या संबंधित समितीच्या मार्फत ते काम चालू ठेवा.